विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12वी फिजिक्स प्रॅक्टिकलसाठी उपयोगी असणारे जे काय ॲक्टिव्हिटी आहेत की ज्याचं रेकॉर्ड आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यापैकी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट बघितली होती सरफेस टेन्शनची। या सेकंड ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत सेकंड पेंडुलम। आपल्याला माहित आहे नावामध्येच आहे सेकंड पेंडुलम कशाला म्हणायचं। The simple pendulum having the period 2 seconds is known as second pendulum. बघूया टू डिटरमाइन द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम। ह्या सेकंड पेंडुलमची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे। तर कशा पद्धतीने हे आपल्याला थेअरीला झालेलं आहे, तरी पण आपण या ठिकाणी बघूया। बघा हा तर भाग तुमच्या बुकमध्ये आहे। तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशनचा भाग हा थोडासा व्यवस्थित सांगण्याचाच हा हेतू आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बरोबर चुकता। तर बघा ऑब्झर्वेशनमध्ये रेडियस ऑफ द बॉब आपल्याला माहिती आहे वर्नियर कॅलिपरच्या साह्यानं लोअर जॉच्या साह्यानं आपण 1.32 सेंटीमीटर इतका बॉब घेतलेला आहे। कधी कधी हे जे रीडिंग आहे रेडियस ऑफ द बॉब हेही वेगळं असू शकतं। याचं कारण काय तर तो बॉबची साईज किती आहे यावरती डिपेंड असणार आहे रेडियस आणि डायमीटर। ओके, सो ते एक लक्षात ठेवा। पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम निश्चितच हा कॉन्स्टंट असणार आहे 2 सेकंद। सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल। ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे पिरियड ऑफ ऑसिलेशन्स। बघूया 3 ऑब्झर्वेशन्स आपण या ठिकाणी घेतोय। लेंथ ऑफ द स्ट्रिंग यामध्ये 80 90 100 असं घेतोय। त्यानंतर लेंथ ऑफ द पेंडुलम आपण म्हणतोय त्यामध्ये स्मॉल एल प्लस आर म्हणजे रेडियस ऑफ द बॉब तो ॲड करतोय। आणि टाइम फॉर 20 ऑसिलेशन्स आपण घेतोय। त्यानंतर टी कॅपिटल टी विच इज इक्वल टू स्मॉल टी डिवाइडेड बाय 20 आणि लास्ट कॉलम आहे L/T²। तर आपल्याला माहिती आहे 80 90 100 साठी साहजिकच त्यामध्ये 1.32 ॲड केल्यानंतर 81.32 91.32 आणि 101.32 अशा पद्धतीने येणार आहे। त्यानंतर रीडिंग पुढची जी आहे ते 80 साठी 36 90 साठी 38 सेकंद आणि 100 लेंथ असताना 40 सेकंद त्याचा या ठिकाणी पुढे आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत। आणि L/T² ची व्हॅल्यू जी आहे ही प्रत्येकाचे पुढे दिलेले आहे। हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि मीन कॅल्क्युलेशन करून 25.24 आहे। कॅल्क्युलेशन या ठिकाणी तुम्हाला मी दिलेलं आहे करून कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक तुम्ही करायचं आहे। L/T² पहिलं जे काय रीडिंग आहे त्यासाठी L ची व्हॅल्यू 81.32 डिवायडेड बाय T² आपण केलेला आहे 1.8 चा वर्ग तो तुम्हाला या ठिकाणी 3.24 मिळतोय। आणि त्याचा लॉग या ठिकाणी खाली बघितलेला आहे। अँटी लॉग बघितल्यानंतर फायनल आन्सर आणलेला आहे। हेच आन्सर आपण पुढं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिलेलं आहे। तसंच सेकंड आणि थर्ड या पद्धतीने केलेलं आहे। अशा प्रकारचं तुम्ही हे जे कॅल्क्युलेशन तुमच्या बुकमध्ये करा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर। यामध्ये क्वेश्चन्स तुम्हाला विचारले डिफाईन ॲम्प्लिट्यूड इन SHM कशाला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड आपल्याला सांगता येईल। ओके, त्यानंतर स्टेट द नेचर ऑफ व्हायब्रेशन ऑफ ए पेंडुलम LSHM हे पण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर डिफाईन फोर्स कॉन्स्टंट कशाला म्हणायचं आणि व्हॉट इज द सेकंड पेंडुलम की जे मी सुरुवातीलाच या सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने क्वेश्चन अँड आन्सर तुम्हाला या पद्धतीनं लिहिता येतील। ओके, सो काळजीपूर्वक रीडिंग व्यवस्थित लिहा हाच एक तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ॲक्टिव्हिटीसह, तोपर्यंत धन्यवाद।